मित्रांनो, मुंबई इंडियन्स आणि पराभव हे समीकरण आता काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. 16 एप्रिलला वानखेडेवर जे घडलं त्याने तमाम मुंबई चाहत्यांची झोप उडवली आहे. पंजाब किंग्सने मुंबईला त्यांच्याच घरात 7 विकेट्स राखून धूळ चारली आणि गुणतालिकेत थेट पहिलं स्थान गाठलं. पण दुसरीकडे 5 वेळचा चॅम्पियन मुंबईचा संघ आता 9व्या स्थानावर फेकला गेला आहे. आता प्रश्न एकच आहे, मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफमध्ये जाऊ शकते का, की या वर्षीचा प्रवास साखळी फेरीतच संपणार? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पण मुंबई इंडियन्सचे कट्टर चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर मित्रांनो, मुंबईने या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, पण पदरात पडलाय तो फक्त एक विजय, तोही KKR विरुद्ध. सलग 4 पराभवांमुळे संघाचे सध्या फक्त 2 गुण आहेत. पंजाब विरुद्धच्या सामन्यात 21 चेंडू राखून झालेला पराभव मुंबईच्या नेट रनरेटसाठी सुद्धा मोठा धक्का ठरला आहे. आता गुणतालिकेत मुंबईच्या खाली फक्त एकच संघ आहे. पण मित्रांनो, ही मुंबई आहे, इथं हार मानणं सोपं नसतं. कमबॅक करणारी कोणती टीम असेल तर ती मुंबई पलटण आहे. मात्र मुंबई कशी पोचेल, थोडी गणितावर नजर टाकूया. IPL मध्ये प्लेऑफ मध्ये सुरक्षित एंट्री मिळवण्यासाठी साधारणपणे 16 गुणांची गरज असते. मुंबईकडे सध्या 2 गुण आहेत, म्हणजे त्यांना अजून 14 गुणांची गरज आहे. मुंबईच्या हातात आता 9 सामने शिल्लक आहेत. म्हणजेच जर मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर या 9 पैकी किमान 7 सामने जिंकावेच लागेल. इथून पुढे प्रत्येक सामना हा मुंबईसाठी डू ऑर डाय असणार आहे. आता मुंबईला चुका करायला अजिबात जागा नाहीये. तुम्हाला वाटत असेल की 7 सामने जिंकणं अशक्य आहे, तर थांबा. मुंबई इंडियन्सचा इतिहास स्लो स्टार्टर्स असा राहिला आहे. 8वा IPL 2025चा हंगाम, तेव्हाही अशीच काहीशी सुरुवात झाली होती, पण मुंबईने फिनिक्स पक्षासारखी झेप घेत थेट प्लेऑफ गाठलं होतं. मुंबईकडे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव सारखे मॅच विनर्स आहेत. कठीण परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे या संघाला चांगलंच ठाऊक आहे. तर मित्रांनो, रस्ता कठीण आहे पण अशक्य नाही. मुंबईला फक्त विजयच मिळवायचे नाहीत, तर आपला रनरेट सुद्धा सुधारावा लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स कमबॅक करून पलटणला खुश करणार का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिकेटच्या अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.